नमस्कार, मी रितेश सिंगारे इंडिया न्यूज 21 मध्ये आपले सर्व दर्शकांचे स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये अनेक रेकॉर्ड जे आहे घडत असतात, त्याची नोंद सुद्धा होते। परंतु याच महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या काटोल तालुक्यालगत असलेलं जे डिग्रस बुजुर्ग हे जे गाव आहे, याच गावातून गिरीश यादवराव पेठे नावाचा युवक हा काही आगळं वेगळं करण्यासाठी तयार झालेला आहे। कळसुबाई सायकल एक्सपिडिशन या मोहिमेअंतर्गत तो कळसुबाई शिखर सर करणार आहे। या शिखराची उंची 5400 फूट आहे आणि 1646 मीटर आहे। हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे। आपल्या सोबत गिरीश पेठे आहे। तुझं इंडिया न्यूज 21 मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद सर। काय सांगशील, हा जो उपक्रम जो आहे कळसुबाई सायकल एक्सपिडिशन राबवत आहे, काय सांगशील? मी हा कळसुबाई शिखर जो एक्सपिडिशन आहे, आम्ही सायकल घेऊन करणार आहोत। आणि सायकलच का, तर सायकलच हा माझा एक वेगळा उपक्रम आहे। मी चेक केलं सगळ्या इंटरनेटवरती, तरी आजपर्यंत शिखरावर कोणीही सायकल नेलेली नाही। आणि एक विनोद केराळकर असं काहीतरी नाव आहे, त्यांनी मधामध्ये सायकल नेऊन नंतर पायी प्रवास केलेला आहे। मी चेक केलं तर मला हे कोणीच नाही केलं आहे बा, म्हणून करायचं आहे, हा पण उद्देश आहे। आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा माझा उपक्रम नाही आहे। तर मी तुम्हाला एकच सांगतो की माझा जो आहे तो तरुणांना संदेश देण्यासाठी मी जात आहो शिखरावरती। की परिस्थिती शिखरावर जर चढताना मोठे अडथळे येतात, डोंगरामध्ये सायकल घेऊन जाणे तिथं शक्य नाही। परंतु हे जे तू करत आहे, हा विचार तुझ्या डोक्यात कसा का आलेला आहे? हा विचार जो आहे, हा विचार मी एक वेगळ्या मेंटॅलिटी म्हणजे जो विचार करणार आहे तो वेगळा विचार करतो। मी सगळ्यात जास्त खतरनाक विचार करणारा पोरगा आहो। आणि जे कोणाकडून होत नाही ते आपण करायचं, हा माझा उद्देश आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क सुद्धा आहे, डोंगराळ भाग आहे। तू या रिस्कला कसं सामोरं जाणार आहे? मी जिथे खूपच कठीण रिस्क आहे आणि जिथे डेंजर भाग आहे, तिथे मी माझी जी प्रिकॉशन घ्यायची आहे मला, ते मी घेणारच आहो। माझ्यासोबत माझा लहान छोटावाला भाऊ आहे, पियुष अजयराव पेठे म्हणून, सध्या रुई हायस्कूलमध्ये शिकतो, 8 वर्गामध्ये आहे। त्याला मी सोबत माझ्या घेणार आहो। आणि एक माझा मित्र आहे ओम तागडे म्हणून, येनव्याला राहते, त्याला माझ्यासोबत घेणार आहो की कठीण परिस्थितीत ते मला मदत करते शिखरावर पोहोचण्यासाठी। तुझा हा जो प्रवास आहे कळसुबाई सायकल एक्सपिडिशन, हा कुठनं सुरू होणार आहे आणि किती वाजता, तो कोणत्या तारखेला सुरू होणार आहे? माझा हा प्रवास आज मी नागपुरातून माझी 5 वाजताची ट्रेन आहे। ट्रेननी मी कसारा पर्यंत जाणार आहोत। कसाऱ्यातून नंतर बारी गावामध्ये आहे, बारी गावातून मी ही मोहीम चालू करणार आहोत। बारी गावातून माझी सायकल पण रेडी आहे, ती सायकल घेऊन मी शिखरावरती पोहोचणार। नेमका कुठला उपक्रम पोहोचल्यानंतर ते करणार आहे? मी शिखरावरती पोहोचल्यानंतर तिरंगा फडकवून तरुणांना संदेश देणार आहोत की मिल जाएंगी मंजिल भटकते भटकते, गुमराह है जो घर से निकले ही नहीं। तर माझा तरुणांना हा संदेश राहील की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण मेहनत आणि जिद्दी चिकाटी जर असली तर आपण हे ध्येय, आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो। तर हे होते गिरीश पेठे यांनी एक संदेश दिलेला आहे की जे युवा घरून निघालेच नाही त्यांनी घरातून निघावं आणि या प्रकारचे जे आहे एक्सपिडिशन हे केलं पाहिजे, हाच याचा उद्देश आहे। महाराष्ट्राला एक संदेश दिला आहे की त्यांनी जिद्द, धाडस आणि कठीण मेहनत
यामधूनच आपण कुठलंही यश किंवा आपलं ध्येय साध्य करू शकतो हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन सर नितेश सिंगारे, इंडिया न्यूज 21 काटोल.